पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातली। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि विचारपूस केली। जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती आमदार सुरेश धस यांनी केली, मात्र जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। जरांगे पाटील यांच्यासह अनेक आंदोलकांची तब्येत आता खालावलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस आहे। रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली, तर जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती देखील आमदार धस यांनी केली, मात्र जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। तर जरांगे पाटलांची प्रकृती सध्या खालावलेली आहे। दरम्यान जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आणि जरांगे पाटलांच्या प्रकृतीच्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव थेट आपल्याशी जोडले जात आहेत। सुधाकर, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। अनेक राजकीय नेते आता त्यांची गाठीभेटी घेत आहेत। आमदार सुरेश धस रात्री पोहोचलेले होते। जरांगे पाटलांची प्रकृती सध्या कशी आहे, कारण 5 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे? नक्कीच शुभम, आपण जर पाहिलं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटीमध्ये उपोषण करत आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। काल 4थ्या दिवशी देशमुख कुटुंबीय यांनी देखील मनोज जरांगेंची भेट घेतली, त्यांना विनंती केली उपचार घेण्याची, मात्र जरांगे पाटलांनी नकार दिला। मात्र जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबियाच्या हाताने पाणी घेतलेलं आहे काल, आणि काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास सुरेश धस आमदार जे आहेत ते बीडचे आमदार सुरेश धस यांनी देखील येऊन जरांगेंची विनंती केली उपचार घेण्याची, मात्र त्यांनी देखील उपचार घेण्यापासून नकार दिलेला आहे। आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असं आक्रमक पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला आहे। सध्या मनोज जरांगेंची रक्तातली जी साखर आहे, ब्लड शुगर, ती सध्या कमी झाल्याचं डॉक्टरकडून सांगण्यात येत आहे। मात्र जरांगेवर उपचार करण्याची अत्यंत गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। मात्र जरांगे आपल्या मागण्यावर ठाम आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचं देखील जरांगे म्हणतायत। शुभम, सुधाकर, 5 दिवस झालेले आहेत जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। सरकारच्या वतीने काही हालचाली सुरू झाल्यात का? सरकारचं एखादं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटण्यासाठी, त्यांची समजूत काढण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये येणार आहे का? या संदर्भात काय अपडेट आहे? शुभम, आपण जर पाहिलं तर काल जे अंबडचे तहसीलदार आहेत त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती। त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांनी जरांगे पाटलाकडून घेतल्या आहेत आणि ते सरकारपर्यंत पोहोचणार असल्याचं देखील तहसीलदार यांनी सांगितलं आहे। मात्र सरकारचं जे राजकीय शिष्टमंडळ असो, मंत्री असो, हे असे कोणीही नेते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र काल उशिरा सुरेश धस यांनी भेट घेतली आणि सुरेश धस यांनी सांगितलं की आज जरांगेंच्या मागण्या संदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे संवाद साधणार असल्याचं देखील सुरेश धस म्हणाले आहेत। अगदी सुधाकर, महत्त्वाचे अपडेट जरांगे पाटलांच्या या उपोषणाच्या संदर्भात, त्या आंदोलनाच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।